मला थोडं भाजपवर बोलायचंय. भाजपने भरपूर केलं. मोदीजी काय म्हणला की तुम्हाला 15 लाख खाते में आ जाएगी. भाई और बहिणो, मी सुद्धा त्यांच्या भाषणाला वळलेलो आहे. भाई और बहिणी म्हणले आणि लोकांनी मतदान केली, पण 5 वर्ष बरं चालवलं, पण परत न त्यांनी त्यांची जागा त्यांनी झाकून दिली. कारण गोरगरिबांचा अश्रू पुसणारा कुठलं काँग्रेस आल्यावर सरकार होईल. पण काँग्रेस मध्ये जरी कार्यक्रम झाला नसेल, जरी कामं झाली नसेल, पण शिकलेला पंतप्रधान होता मनमोहन सिंग. हे अर्थशास्त्र तज्ज्ञ होते, त्याच्यामुळे देशाची कुठंतरी वाटचाल चालली होती. पण ही काय चहावाला पंतप्रधान म्हणलं हाय गरीबातील चहावाला. पण त्यांनी सर्वसामान्य लोकांना आणि जी कोकरोची जनता पार्टी आहे त्यांना काय म्हणला, मी विचार ऐकलाय तुम्ही विचार ऐका. ही त्यांची अवस्था करून ठेवली आणि सिस्टीमच्या विरोधात लढायचंय. म्हणून मला तर वाटतंय राजकारणात यावं, म्हणून मला बी वाटतंय फॉर्म टाकावं. पण मी जर निवडून आलो ना, तुम्हाला आज सांगतोय देवापाशी आहे, डायरेक्ट सिस्टीम हरवणार. ता काय काम करतो तो अमर साबळे आहे सरपंच, ती काय काम करतो. माझे काम असं लय फास्ट काम असतं. फास्ट बोलणारा माणूस आहे. जो मैं बोलता हूँ वो मैं नहीं करता, और मैं जो नहीं बोलता हूँ वो मैं डेफिनेटली करता हूँ. मागच्या व्हिडिओमध्ये थोडं राहिलं, बारामतीचं रहस्य सांगतो. कुठलं काम असलं तर इंदापूरला जातात, बारामती. आणि तुम्हाला सांगतो धुळे जिल्ह्यात गेलो, अनिल बोडे ही सगळी भाजपची आहेत. इतकी धुळे जिल्ह्यात इतकी अवस्था बेकार आहे, इतक्या दवाखान्याची अवस्था इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, आम्ही महिला हॉस्पिटलला गेलो, महिला हॉस्पिटलला असं कुठं तुम्हाला ट्रेस दिसणार ना. अजितदादा जरी त्यांचं जरी दिवंगत निधन झालं असलं तरी टिकट आहे तशी बारामती ठेवली. आणि खरंच आज मी मला अजितदादाची आठवण येते. कारण अजितदादा सारखं काम आणि अजितदादा सारखा नेता होणं नाही, त्याच्यामुळे तुम्ही अजितदादाकडे बघा की राजाराम पाटील RR पाटील इतके गरीब होते, इतके कष्टातून त्यांनी दिवस काढले, त्यांनी राजकारण केलं. गृहमंत्री पदावर असताना त्यांनी इतक्या नोकऱ्या दिल्या, इतकं सिस्टम वापरलं. तसं आपल्याला करायचं, आपल्याला गावासाठी काहीतरी करायचंय. मित्रांनो, कुणाला काय जरी राग आला असेल तर धन्यवाद. आणि मला सपोर्ट करा आणि मला जेवढी मतदान देतात तेवढे अजून वाढवा. धन्यवाद.